आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून ज्या पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता तोच पीक विमा आता येत्या 5 तासामध्येच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, गेल्या कित्येक वर्षाचा रखडलेला निधी आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, हा निधी फक्त आज 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला. बघा, मागे कित्येक तरी आंदोलनं झाली, जवळपास 5 आंदोलने पीक विम्यामुळे झाली होती. याच आंदोलनामुळे आता सरकारचे डोळे उघडले आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 16 जिल्ह्यामधील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. येत्या 5 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये 45,000 आणि वर पुन्हा 900 रुपये एवढा मोठा पीक विमा आता राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की पात्रता. तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का? म्हणजे की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल बघा, तर तुमच्या खात्यामध्ये आज अगदी 5 तासामध्ये पीक विमा जमा होणार आहे. चला तर मग त्या 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि आज नेमकं कोणकोणत्या भागामध्ये विभागामध्ये पीक विमा हा जमा होणार. बघा, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. मागील काही वर्षापासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करायला आता सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती, लक्षामध्ये घ्या, अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी सुद्धा जारी केली. अगदी एका मिनिटामध्ये आपण आता यादी पाहून घेऊया, कारण यादी अतिशय महत्त्वाची आहे. टोटल 16 जिल्ह्यांचा आज क्रमांक लागला आहे आणि या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर आज अगदी 5 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा हा जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांना, बघा, आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला तर पीक विमा मिळणार आहे. सुरुवातीला आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, कोणकोणत्या भागामध्ये पीक विमा जमा होणार, त्यानंतर कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार, सर्व काही अपडेट आपण आता पाहून घेत आहोत. फक्त शेवटचे 2 मिनिटं आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला. हो शेतकरी बांधवांनो, हो सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि पीक विमा तुम्हाला मिळत आहे. आता बघा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यांबद्दल आपण बोलूया. या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे जमा होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामधून शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण पिकानुसार ही रक्कम मिळणार आहे, त्यामुळे रक्कम बदलत जाणार आहे. बघा, सर्व शेतकरी बांधवांना 40,000 रुपये मिळणार नाही, तर काही शेतकऱ्याला 60,000 रुपये सुद्धा पीक विमा मिळणार. आता एवढा मोठा निधी कशामुळे मिळणार हे देखील आता तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. हो शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत अशी मंजुरी दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबवला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढल्यामुळे निधी आता सोडण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी 5 तासाच्या आतमध्येच 4 तास, लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 4 तासामध्ये आता शेतकरी बांधवांना निधी मिळणार आहे. कारण की बघा, आता 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जात आहे. म्हणजे की फक्त 4 ते 5 तास तुम्हाला वाट बघायची आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार. मग कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा निधी मिळणार हे यादीवर अवलंबून आहे. बघा,
तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला निधी मिळणार. आता बघा, आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया. जर तुमचं भात पीक असेल गेल्या 3 वर्षामध्ये तर तुम्हाला 50,000 रुपये जमा केले जात आहे. ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले त्यांना 33,000 रुपये मिळणार आहे. बाजरी पिकाचं ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्यांना 32,000 रुपये पीक विमा सरकारच्या वतीने आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. हा पीक विमा आता पिकानुसार मिळणार आहे. म्हणजे की जर आज तुमचं तूर, कापूस, सोयाबीन असे पिकं जर तुम्ही पीक विमा भरताना नोंदवली असतील तर तुम्हाला सर्वात जास्त देखील रक्कम आता मिळू शकते. यानंतर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांचा विचार करूया. तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारपासूनच निधी वर्ग करायला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या भागामधील शेतकऱ्याला आज मोठी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे, असं स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं. हो शेतकरी बांधवांनो, यादी संपूर्ण पाहून या, कारण जर यादीमध्ये तुमचं नावच आलं नाही तर मग मात्र 5 ते 4 तासामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. तुम्हाला 15 दिवस किंवा 1 हप्ता किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना 55,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला देखील 60,000 रुपये हेक्टरी, हो एवढा मोठा निधी शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे. जर तुम्ही कापूस पिकाची लागवड गेल्या 3 वर्षामध्ये केली असेल आणि पीक विमा भरताना तुम्ही पीक नोंदवलं असेल तर तुम्हाला हेक्टरी 60,000 रुपयापर्यंत मदत सरकारच्या माध्यमातून आज मिळत आहे. तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हे पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, पुढील जिल्हे पाहून घ्या. आता बघा, मराठवाड्यामधील यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसापासून या निधीची वाट बघत होते. अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश आता आले आहे. येत्या 5 तासामध्येच हे पैसे मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहे. बघा, मागे ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या तांत्रिक अडचणीमुळेच शेतकरी बांधवांना पीक विमा हा भेटला नव्हता. बघा, सरकारने मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28,000 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत आता जाहीर केली आहे, मंजूर केली आहे. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये येत्या 5 तासांमध्ये मिळणार आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. बघा, हे नियम सरकारने घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित निर्णय घेतल्यामुळे आता शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर देखील आज पीक विम्याचं वाटप होणार आहे. त्यासोबत बीड आणि जालना या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील निधी मिळणार आहे. याद्या आता सरकारने जारी केली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे नाव पात्र यादीमध्ये आहे त्यांनाच आज संध्याकाळपर्यंत ही रक्कम जमा झाल्याची पाहायला मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला. या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पहिला टप्पा 25% यापूर्वी पूर्ण झाला. आता राहिलेला उर्वरित 75% निधी आजपासून दुसऱ्या टप्प्यामध्ये दिला जात आहे. यामुळे ज्यांना पूर्वी कमी पीक विमा भेटला होता त्यांना आता पीक विमा मिळणार आहे. बघा, कोकणामधील सिंधुदुर्ग, आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, त्यानंतर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याची वाटप होण्याची दाट शक्यता सूत्रांनी सुद्धा सांगितली आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला असून या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे का नाही ते तुम्ही शेतकरी बांधवांनो तपासून घ्या. म्हणजे की बघा, तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला निधी मिळणार हे
हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो। सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला तो म्हणजे की लातूर जिल्हा आणि त्यानंतर नांदेड यांसारख्या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांसाठी देखील हा विमा मोठा आधार ठरणार आहे। मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश देखील या हप्त्यामध्ये या पीक विम्यामध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून बघा नुकसानीनुसार आता तुम्हाला 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत रक्कम येत्या 5 तासामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं आहे, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले होते का? जर तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये पंचनामे झाले असतील किंवा तुमच्या शेतामध्ये जरी पंचनामा झालेला नसेल, तुमच्या शेजारच्या व्यक्तीच्या शेतामध्ये पंचनामा झाला असेल तर तुम्हाला निधी मिळणार, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भामधील चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत। राज्य सरकारने एकूण 3178 कोटी रुपयाचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे। यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांची आता आर्थिक चणचण दूर होणार आहे आणि शेतकऱ्याला आता पीक विम्यासाठी मदतही मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आले। नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे। आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात होईल। जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच खूप आनंदाचा आता म्हणावा लागेल, कारण की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नव्हता। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही खोटी माहिती किंवा अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका। आपल्या याद्या ग्रामपंचायतीत तपासा किंवा या ठिकाणी आपण सांगितल्यानुसार जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणारच आहे। परंतु आता महत्त्वाचे नियम देखील जाणून घेणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, विमा विमा तर मिळणार, परंतु एक काम सरकारने तुम्हाला करायचं सांगितलं होतं ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड। आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलं आहे अशांना का जास्त अडचण येणार नाही, त्यांना पीक विमा जमवणार। परंतु ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये देखील अडचणी निर्माण होणार आहे। हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सूचना आता जारी करण्यामध्ये आल्या आहे। शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।